स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का? Okay. Now we start with 0.008 and you can say that in alpha ferrite you can add maximum 0.025 percentage of carbon. बरोबर? कार्बन जो आहे तो 0.025% तुम्ही ऍड करू शकता. बरोबर? आणि 910 इथपर्यंत मॅक्झिमम टेम्परेचर आहे. बरोबर? आणि ह्यामध्ये सुद्धा एकदा अल्फा फेराइट जे आहे बरोबर ते फेरोमॅग्नेटिक असणार आणि नंतर ह्या लेवल नंतर ते नॉन मॅग्नेटिक किंवा पॅरामॅग्नेटिक व्हायला सुरुवात होणार. बरोबर? आता काय होतं तर इथे ह्याच्यानंतर काय होणार आहे तर अल्फा सॉरी गॅमा ऑस्टेनाइट म्हणजेच गॅमा आयन किंवा ऑस्टेनाइट म्हणतो आपण आणि त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर चेंज झालंय बघा. इट इज FCC. इनिशियली इट वॉज BCC. बरोबर? तर होतं काय इथे तर ही जी अल्फा फेराइट आहे ते ऑस्टेनाइट मध्ये डायरेक्टली ट्रान्सफॉर्म होऊ शकत नाही तर त्याच्यामध्ये इंटरमिजिएट फेज येते आणि ह्याचं मिनिमम टेम्परेचर किती आहे 723. बरोबर? आणि कार्बन पर्सेंटेज किती मॅक्झिमम आहे 2.14 ऍट 1147 डिग्री सेल्सिअस. बरोबर? तर ही जी फेज आहे आता ह्याचं काम कसं चालतं तर अल्फा फेराइट हे डायरेक्टली ऑस्टेनाइट मध्ये ट्रान्सफॉर्म होणार नाही. मुश्किल आहे ना. सपोज तुम्ही एक सपोज आता तुम्ही बर्फ आहे त्याला हीट करायला सुरुवात केली तर तो डायरेक्ट पाण्यामध्ये कन्वर्ट होतो का विदिन सेकंड? नाही होणार ना. तो मेल्ट व्हायला सुरुवात होणार. बरोबर? म्हणजे त्या कंडिशन मध्ये आणि सॉफ्ट व्हायला सुरुवात होणार. सुरुवातीला वेळ सुद्धा जास्त लागणार त्याला सॉफ्ट व्हायला. बरोबर? सिमिलरली हियर अल्फा फेराइट will be first transformed into alpha plus gamma. This is the mixture. बरोबर? आणि नंतर तो गॅमा मध्ये कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होणार. पण आता काय होतं जसं तुम्ही कार्बन पर्सेंटेज वाढवताय बरोबर कार्बन पर्सेंटेज वाढवत जात आहे तर टेम्परेचर रिक्वायरमेंट फॉर दी conversion of alpha ferrite into austenite is reduced. बरोबर? कमी पर्सेंटेज असताना 910 ला होणार आहे. बरोबर? कार्बन पर्सेंटेज जर कमी असेल तर 910 ला होणार आहे. पण कार्बन पर्सेंटेज 0.83 झाला तर किती टेम्परेचरला सुरुवात होत आहे 723 ला. जसं तुम्ही कार्बन पर्सेंटेज वाढवणार तसं ही जी फेज आहे ती लवकर येणार. ऑस्टेनाइट फेज जी आहे ती लवकर येणार म्हणजे तो लवकर त्या फेज मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होणार. इथे दिसतंय इथे तुम्ही जर लाईन ड्रॉ केली व्हर्टिकल तर ह्या लाईनची हाईट आणि ह्या लाईनची हाईट ह्याच्यात डिफरन्स दिसतोय तुम्हाला. बरोबर? इथे एकदम कमी टेम्परेचर आहे जवळपास 770 आहे आणि इथे जर टेम्परेचर बघितलं तर 850 वगैरे काहीतरी असणार. बरोबर? इथे जर बघितलं तर 830 वगैरे असणार काहीतरी. बरोबर? इथे जर बघितलं तर 750 वगैरे काहीतरी असणार आहे. म्हणजेच जसा तुम्ही कार्बन पर्सेंटेज वाढवता तसं तो दुसऱ्या फेज मध्ये ट्रान्सफॉर्म व्हायचं त्याचा स्पीड त्याच्यासाठी लागणारं टेम्परेचर जे आहे ते रिड्यूस होतं. समजतंय? आणि हा जो पॉइंट आहे त्याला म्हणतात युटेक्टॉइड पॉइंट.
इट हॅपन्स ॲट 723 डिग्री सेल्सिअस. आणि हे A1 लोअर क्रिटिकल टेम्परेचर लाईन आहे. ए म्हणजे ऍक्च्युली फेज चेंज होताना मी तुम्हाला काय सांगितलं, तर हीट अरेस्ट होते बरोबर. तर ती त्याच्यातला अरेस्टचा ऍक्च्युली फ्रेंच वर्ड आहे अरेट म्हणून, त्याच्यावरून अरेस्ट त्याचा मिनिंग होतो अरेस्ट, म्हणून हा ए घेतलाय बघा इथे. A1 हे लोअर क्रिटिकल टेम्परेचर लाईन आहे. तर तुम्ही जर बघितला तर हा झाला तुमचा युटेक्टॉइड पॉइंट. आणि ऑस्टेनाइटची मॅक्झिमम कार्बन कॅपॅसिटी किती आहे, किती तुम्ही इन्सर्ट करू शकता, तर 2 किंवा 2.14. कधी कधी 2 सुद्धा म्हणतात किंवा 2.1 सुद्धा म्हणतात, पण पॉइंट असतो 2.14. and up to this 0 to 2.14 this mixture is called as a steel. Above this, above 2.14, it is called as a cast iron. लक्षात येते. सेम पद्धतीने आता काय होतं, इथे जसं पहिली होती ती अल्फा फेराइड होती, नंतर अल्फा प्लस गॅमा होती, आणि नंतर होती गॅमा बरोबर, जी FCC मध्ये कन्वर्ट झाली बरोबर. क्रिस्टल स्ट्रक्चर इज चेंज. सेम प्रकार तुमचा इथे पेरिटेक्टिक पॉइंट लावणार बरोबर. आता ही फेज जी आहे ती 1394 किंवा 1400 वरती झाली बरोबर. नंतर त्याला कन्वर्ट कशात झालं पाहिजे, डेल्टा आयन मध्ये बरोबर. डेल्टा आयन परत BCC असणार आहे बरोबर. ॲलोट्रॉपी मध्ये आपण बघितलंय बरोबर. 1394 ते 1539 देयर इज अ डेल्टा आयन फेज राईट. पण आता सेम जसं तुम्ही आता ही जी आहे ह्याच्यात मॅक्झिमम जे आहे बरोबर, ही तुमची ऑस्टेनाइट फेज आहे. दॅट फेज कॅनॉट बी directly transform into delta phase, right? So it becomes delta plus gamma. डायरेक्टली कुठलीच फेज दुसऱ्या फेज मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही, इंटरमिजिएट फेज त्याला येतेच बरोबर. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की टेम्परेचर म्हणजे कार्बन पर्सेंटेज वाढला की ऑटोमॅटिकली टेम्परेचर लोअर होतं फेज चेंज होण्यात बरोबर. तर हा जो पॉइंट आहे बरोबर. आता काय होतं, तर इथे डेल्टा मध्ये बरोबर. आता 1539 ला काय होणार, ह्या साईडला लिक्विड फेज आहे बरोबर. ही पूर्ण जी फेज आहे ऍक्च्युअली लिक्विड फेज आहे बरोबर. ह्या साईडला लिक्विड आहे. मग ते डेल्टा आयन मधनं लिक्विड मध्ये डायरेक्टली ट्रान्सफॉर्म होणार का, नाही होऊ शकत नाही बरोबर. सो इट इज L प्लस डेल्टा मीन्स लिक्विड प्लस डेल्टा. आणि इथे सुद्धा तुम्ही बघा कॉन्स्टंट टेम्परेचर वरती झालेलं आहे. फेज चेंज जी झालेली आहे ती कॉन्स्टंट टेम्परेचर वरती झालेली, परत इथे सुद्धा कॉन्स्टंट टेम्परेचर वरती झालेली आहे बघा बरोबर. परत इथे सुद्धा जी फेज चेंज होते ती कॉन्स्टंट टेम्परेचर वरती होते. जी फेज चेंजेस ज्या असतात त्या कॉन्स्टंट टेम्परेचर वरती होतात. मग आता इथे तुम्हाला ऑस्टेनाइट दिसतोय आणि इथे तुम्हाला लिक्विड दिसतंय, तर हे जे उरलेलं आहे बरोबर, हे आता ऑस्टेनाइट इथे लिक्विड इथे, तर इथून सुद्धा कार्बन पर्सेंटेज जर वाढवलं तर डायरेक्टली हे ऑस्टेनाइट लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊ शकतं ना बरोबर. लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊ शकतं इथून ऑस्टेनाइट टू लिक्विड, पण त्याच्यासाठी तुम्हाला कार्बन पर्सेंटेज वाढवत जावं लागेल. आणि जितका कार्बन पर्सेंटेज वाढवणार तितकं तुम्हाला टेम्परेचर कमी कमी लागत जाणार. लक्षात येते, समजतंय सगळ्यांच्या लक्षात येते का, येस ऑर नो. पहिल्यापेक्षा क्लिअर झालंय.
पहिल्यापेक्षा क्लिअर झालंय का हे सगळं? काही डाऊट आहे? मनीष, काय काही डाऊट आहेत? मनीष, हा डाऊट नाहीये असं? नो सर. ओके, मला वाटलं तुला डाऊट आहेत म्हणून तू नो सर लिहिलंय. पहिल्यापेक्षा क्लिअर झालंय बरोबर. आता ह्यामध्ये ऍक्च्युली एक्झाम मध्ये नॉर्मली काय प्रश्न असतात, तर युटेक्टेड पॉइंट बरोबर, त्याचं टेम्परेचर, त्याची कार्बन पर्सेंटेज, युटेक्टिक पॉइंटचा कार्बन पर्सेंटेज, त्याचं टेम्परेचर, मेल्टिंग पॉइंट, त्याचं टेम्परेचर. परत आता सपोज यू कॅन सी हियर 0.0082 to 2.14 there is a steel, and above 2.14 there is a cast iron, right? And there is a eutectoid point which is at 0.83 percentage of carbon and 723 degrees Celsius of temperature, right? On left side of that, hypoeutectoid steel is there, and above 0.83 means if carbon percentage is between 0.08 to 0.83, then it is called as a hypoeutectoid, and above 0.83 to up to 2.14, that is called as a hypereutectoid steel. बरोबर. मग हे पर्सेंटेज सुद्धा विचारतात की 0.008 टू 0.83 असेल तर कुठच्या टाईपचं स्टील असतं, किंवा हायपोइटेक्टोइड स्टील मध्ये डॅश डॅश पर्सेंटेज ऑफ कार्बन विल बी प्रेझेंट. तसंच युटेक्टिक पॉइंट जो आहे बघा, अप टू मीन्स 2.14 टू 4.3, it is hypoeutectic cast iron, right? And above 4.3 to 6.67 there is a hypereutectic cast iron, right? मग हा मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ कार्बन इज 6.67. म्हणजे असे प्रश्न विचारू शकतात ते. लक्षात येतंय? त्यानंतर काय काय विचारायचंय? काही विचारायचंय का कोणाला? कोणाचा जरी आवाज आला तर असे काही प्रश्न असू शकतात. म्हणजे एकतर युटेक्टोइड पॉइंटचं टेम्परेचर सांगा, कार्बन पर्सेंटेज सांगा, युटेक्टिक पॉइंटचं कार्बन पर्सेंटेज सांगा, टेम्परेचर सांगा, हायपोयुटेक्टेड स्टीलचं कार्बन पर्सेंटेज सांगा, रेंज जी म्हणतो ना आपण, हायपरयुटेक्टोइडची रेंज सांगा, हायपो युटेक्टिकचा रेंज सांगा, टेम्परेचर सांगू शकता, ही रिएक्शन किती टेम्परेचरला होते. पेरिटेक्टिक सुद्धा आहे बघा. पेरिटेक्टिक इज हॅपन ऍट 1400 ऍक्च्युली, सॉरी 1440 डिग्री सेल्सिअस, सॉरी 1495 बरोबर. तर ती टेम्परेचर जी आहे ही ते आता 1493 दाखवलं, तर ते टेम्परेचर तुम्हाला विचारू शकतात. नंतर मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ कार्बन किती असतं तर ते विचारू शकतात. परत हे बीसीसी स्ट्रक्चर, नंतर एफसीसी स्ट्रक्चर, त्याच्याविषयी सुद्धा विचारू शकतात. म्हणजे असे प्रश्न येतात. लक्षात आलंय? आयन कार्बन डायग्राम वरती काय विचारू शकतात ते लक्षात आलंय का? त्यानंतर ह्या पर्लाइट सिमेंटाइट फेज जे आहेत म्हणजे स्ट्रक्चर आहे,
ते सुद्धा त्याचं सुद्धा विचारू शकतात, कुठल्या बँड मध्ये काय आहे ते. क्लिअर झालंय सगळ्यांना? मी आता इथे थांबतोय. तर क्लिअर झालंय ना सगळ्यांना? अजून सुद्धा काय जर महत्वाचे प्रश्न असतील तर मला ग्रुप वरती न टाकता मला इंडिव्हिज्युअली पोस्ट करा की हा टॉपिक आम्हाला शिकवा, कारण आता आपल्याकडे 3 लेक्चर आहेत बघा, बरोबर. त्यात अजून 2 लेक्चर आहेत, तर त्या 2 लेक्चर मध्ये आपण ते डाऊट क्लिअर करूया. चालेल? प्रेझेंटी द्या.